मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची थेट ऑफर दिलेली आहे। तुम्हाला आमच्याकडे येण्याचा स्कोप आहे, यावर विचार करा। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही असं म्हणत थेट फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली आहे। यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी बातमी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची थेट ऑफरच दिलेली आहे। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणावेळी थेट उद्धव ठाकरे यांना महायुतीत भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिलेली आहे। सभागृहात ही ऑफर दिलेली आहे। 2029 पर्यंत तुम्हाला कोणताही स्कोप नाही, तुम्हाला विरोधातच बसावं लागेल। त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या आमच्यासोबत कशा पद्धतीने घ्यायचं याबाबत आपण वेगळं बोलू, असं देखील फडणवीस यांनी आजच्या या निरोप समारंभाच्या वेळी भाषण केलेलं आहे। त्यामुळे पहिल्यांदाच कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मी तुमच्याकडे पुन्हा येतोय, आपण एकदा ऐकूया नेमके देवेंद्र फडणवीस काय बोललेले आहेत। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। गिरीश, देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना थेट ऑफर दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे या अशा पद्धतीने त्यांनी थेट ऑफर दिलेली आहे, काय सांगाल? नक्कीच आज जे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आहे, या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी अंबादास दानवे यांचं कौतुक करत असताना उद्धव ठाकरे यांना थेटपणे ही ऑफर दिलेली आहे। उद्धव ठाकरे आज पाहिलं तर सभागृहात जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती। त्यानंतर जेव्हा निरोप समारंभाच्या वेळी भाषणासाठी देवेंद्र फडणवीस जेव्हा भाषण करत होते, यावेळी उद्धव ठाकरे यांना विरोधातच तुम्हाला 2029 पर्यंत बसावं लागेल, कोणताही स्कोप नाही तुम्हाला सत्तेत येण्याचा दुसरा, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या। याबाबतचं कशा पद्धतीने यायचं हे आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असं देखील। तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊ, सध्या आपल्याकडे सुषमाताई फोन लाईनवर जोडले गेलेला आहे। सुषमाताई, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, देवेंद्र फडणवीसांनी थेट ठाकरेंना आता ऑफर दिलेली आहे। त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलेलं आहे तुम्ही थेट आमच्याकडे या अशा पद्धतीने ऑफर दिलेली आहे, काय तुमचं मत आहे? याला काही म्हणजे फार काही याला गांभीर्याने घ्यायची गरज आहे असं मला नाही वाटत। सभागृहामध्ये बऱ्याच वेळेला संभाषणामध्ये एकमेकांना अशा कोपरखळ्या जुगलबंदी शेरेबाजी होत राहते। नर्म विनोदी शैलीमध्ये आपलं म्हणणं अधिक ठाशीव आणि खास शैलीमध्ये मांडण्याचा प्रत्येक सदस्याचा प्रयत्न असतो। फडणवीसांनी त्याच संदर्भाने आपलं म्हणणं मांडण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्याला काही फार लगेच ते मनावर घेण्याची गरज नाही, आणि मनावर जरी घ्यायचं म्हटलं तरी त्याचा अजून एक अर्थ होऊ शकतो की फडणवीसांच्या लेखी कदाचित एकनाथ शिंदेची किंमत आता फार कमी झालेली आहे, किंबहुना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं उपयोगीचा मूल्य हे फडणवीसांच्या लेखी आज संपलेलं आहे। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याविषयी। तर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची थेट ऑफर दिलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।